First, we will see infinitives. You know the infinitives. To go, to do, to run, to write, to jump, to sit, to walk, to talk, to read, to play, to sleep, and etc. Many infinitives are there. आपण युनिव्हर्सल ट्रुथचं उदाहरण पाहणार आहोत. पृथ्वी गोल आहे. द अर्थ इज राउंड. कुठेही गेलात तरी पृथ्वी गोल आहे. आता काही वाक्य तुम्ही करायची आहेत. सई, पहिलं वाक्य तू कर. सर्व सजीवांना प्राणवायूची गरज आहे. Every living creature needs oxygen. करेक्ट. आता सर्व सजीवांना प्राणवायूची गरज आहे हे सुद्धा उदाहरण युनिव्हर्सल ट्रुथचं आहे. मोहन सेड टू शंकर, सेव्ह अ रुपी एव्हरी डे. आता या ठिकाणी मोहननं शंकरला सल्ला दिलाय, ऍडव्हाइस दिलाय. म्हणून मोहन ऍडव्हाइस्ड शंकर टू सेव्ह अ रुपी एव्हरी डे. ज्यावेळेला रिक्वेस्ट असेल तेव्हा रिक्वेस्टेड, ज्यावेळेला ऍडव्हाइस असेल तेव्हा ऍडव्हाइस्ड. ऍडव्हाइस्ड मध्ये एक धोका आहे. ADVICE हे नाऊन आहे, ADVISE हे व्हर्ब आहे. म्हणून मोहन ऍडव्हाइस्ड शंकर लिहिताना ADVISED लिहायचं, CED लिहायचं नाही, नाहीतर ते चुकेल.